11 मोहाची वाडी ओमसाई एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते आणि बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद लुटताना देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि बरेचसे प्रेक्षक लाईव्ह आनंद घेत आहेत आणि त्यामधले काही प्रेक्षक जे आहेत ते मात्र या ठिकाणी शुभेच्छा सुद्धा देत आहेत। आपण पाहतोय की कराडे खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय विजय मुटकुडे साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। त्यांचं देखील आपण दामद चषक 2024 मध्ये स्वागत करूया आणि त्याच्याच बरोबरीने नितेश कारंदे साहेब जे सदस्य आहेत कराड खुर्दचे ग्रुप ग्रामपंचायतचे ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून मात्र दामद चषकाला बऱ्याचशा शुभेच्छा आलेल्या आहेत। तर विजय मुटकुटे माजी सरपंच कराडे ग्रामपंचायत आणि सदस्य कराडे ग्रामपंचायत नितेशजी कारंदे साहेब यांचं आपण मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत करूया आणि वळूया मॅडी सर यांच्याकडे। धन्यवाद मानसी मनोरे। सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल। दोन बलाढ्य टीम मध्ये मात्र आपण पाहतो दोन प्रतिस्पर्धी टीम मैदानावरती सज्ज आहेत। गेम ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो। पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र चेंडू बाटचा संपर्क नाहीये। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। खऱ्या अर्थाने आज राजेश बिर्ले पुरस्कृत कुर्बेन 11 श्रीपती बाबा उंब्रोली हा संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय। मोहाची वाडी नेरळ या संघाने मात्र टॉस जिंकून प्रथमदा क्षेत्ररक्षण स्वीकारले। ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतो। लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज, एक सिंगल मिळेल। सलामीला येत असताना साहिल लोंगले आणि त्याच्या साथीने शरद ही जोडी आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला टीम श्री सला परी 11 मोहाची वाडी नेरळ हा संघ खेळतोय। 3 षटकांची मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे। सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। मगाशी नुकताच सामना आपण जो पाहिला या ठिकाणी रोहेकर ब्रदर्स हाल संघ विजय झाला। विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि त्या संघाला शुभेच्छा येतात। सोएब शेख यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात हाल संघासाठी, त्यांचे मनपूर्वक स्वागत। पहिले षटक बॅटची लीडिंग एज, फलंदाज होईल बाद। धक्का क्रमांक पहिला लागलाय साहिल लोंगलेच्या स्वरूपात। श्रीपती बाबा उंब्रोली या संघाला फलंदाज बाद। बात एक अशी धाबत संख्या फलकामध्ये आपण पाहतोय। काय गोलंदाजी करतात साजिदचं कौतुक करावं लागेल। लेफ्ट आर्म सीमर गोलंदाजी करतात। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतात ऑन स्क्रीन चेंडू पडला नंतर अगदी बाटची लीडिंग एज, बाहेरच्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न जरूर होता साहिल लोंगलेचा आणि तो त्याच्या मात्र अंगलट सुद्धा आलेला आहे। पहिला धक्का लागलाय। धाबत संख्या फलकामध्ये अद्यापर्यंत 3 षटकांची मॅच आहे। 18 चेंडूंचा सामना करायचे या मॅच मध्ये टीम कुर्वेन 11 श्रीपती बाबा उंब्रोली या संघाला। चांगली गोलंदाजी अतिशय भेदक मारा श्री सला परी 11 मोहाची वाडी या संघाकडून करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक। गोलंदाज साजिद, अप्रतिम षटक। काही चेंडूंचा खेळ बॅलन्स या षटकातील। दामद चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय। ओ ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, खोलवटाचा बॉल मिडॉनवरून क्षेत्ररक्षक आदम मुजावर येतात। काय जबरदस्त आपण पाहतोय या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना एक सिंगल धाव त्या ठिकाणी एकवण्यात आली। आदम मुजावरला माहिती आहे धाबा रोखाचे प्रतिस्पर्धी संघ देखील एक मोठ्या ताकदीचा संघ आहे। कर्जत तालुक्यातील ज्या नावाचा सध्याच्या घडीला ज्या नावाची चर्चा असते तो SBCC उंब्रोली संघ मैदानावरती खेळतोय। ओ यावेळी संपर्क नाहीये, हा देखील चेंडू डॉट आलाय। षटक क्रमांक पहिले संपन्न झाले। बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम श्रीपती बाबा उंब्रोली संघ आता मात्र पूर्णपणे बॅकफुट वरती पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न झालाय। साहिल लोंगले पहिल्या षटकामध्ये बाद झाला
आणि अवघ्या 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. या दरम्यान कुर्वेल 11 श्रीपती बाबा उमरोली संघाच्या खात्यामध्ये 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. विस्फोटक खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. अर्थातच रत्नदीप लोंगले त्याच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये एक षटकार आम्ही पाहिला. काय जबरदस्त अफलातून फटका त्याने सजवला होता आणि आता या मॅचमध्ये त्याच्यावरती जिम्मेदारी आली आहे. 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. या 12 चेंडूंमध्ये मात्र धाबा जमावा लागतील कारण अतिशय धारदार गोलंदाजी जशी टीम मोहाची वाडी संघाकडे तशी गोलंदाजी आपल्याला त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण द्वितीय सत्रामध्ये उमरोली संघाच्या वतीने सुद्धा पाहायला मिळेल. गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये स्वतः आदम मुसावर येतात बॉलिंग ट्रॅक वरती. ओ खोलवा टप्प्याचा बॉल स्ट्रॉंग अपील एस सिरीज LBW प्लम पकडले खात्रीशीर आणि ते मात्र फलंदाज होईल बाद. परतावा लागेल रत्नदीप लोंगलेला. 1 मोर विकेट डाऊन. पहिला चेंडू ज्यावरती विकेट आली आदम मुसावरला मात्र त्याचा आत्मविश्वास उंचावला परंतु मैदानावरती त्याला लगेचच क्विक रिप्लाय दिलाय भावेशने षटकाराला. यावेळेस इथे क्लीन बोल्ड आणि आणखीन एक फलंदाज होईल बाद. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टांवरती आदळतोय आणि क्लीन बोर्ड होत असताना फर्निचर डिस्टॉर्ट केलंय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. षटकार आला लगेच तोच फलंदाज भावेश माघारी परतला. अगदी आपण पाहतोय भरपूर थंडीचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. जाणवते थंडी. अगदी टेम्परेचर सुद्धा फार कमी पाहायला मिळेल. ऑफिशियल आम्हाला सूचना करतात मागे शेकोटी बॉल द्यायचं. ओके चला चेंडू सुपूर्द करा. चला प्रेक्षकांना मागे विनंती राहील की आपण मॅच बॉल मैदानावरती परत करायचं कारण लवकरात लवकर तुम्ही मॅच बॉल परत केला तर आपल्याला स्पर्धा लवकरात लवकर पाहायला मिळेल. आणखीन एक बॉल सुपूर्द करा.
चला आयोजकांना विनंती, आणखीन एक बॉल आपण द्यायचंय, कारण सामन्याला उशीर होतोय. चला मागे बॉल जो गेलेला आहे मॅच बॉल, मित्रांना विनंती आहे की आपण लगेच द्या आतमध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये चालू आहे. जाऊया पुनश्च एकदा मॅच मध्ये. ओ फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला, तोपर्यंत व्यवस्थित मेडल होऊ शकला नाही. स्वतःवरती नाराज असतील बॅट्समन आपण पाहिलं तर हर्षल होते त्या ठिकाणी. एक धाव जरूर मिळेल आणि एका धावेने 9 धावा या धाव फलकावरती. येणाऱ्या मॅच मध्ये ना जर चेंडू हरवला, फुटला, गहाळ झाला तर त्या ठिकाणी नवीन चेंडू देण्यात येईल, लक्षात असू द्या. ओ खोलवा टप्प्याचा बॉल पुनश्च एकदा आपण पाहतोय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली आहे. एक सेकंड रनसाठी मात्र पुनश्च एकदा पलटलेत आणि 2 धावा भरधाव वेगाने या 2 धावा मिळतील. लेग बाईट्स पंच दर्शवत आहेत आणि लेग बाईटच्या रूपानं मिळतील 2 धावा. दोन धावा धाव फलकावरती लेग बाईटच्या रूपाने आलेले आहेत आणि 11 धावा, 11 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. खेळाचं पहिलं सत्र चालू आणि आता शेवटचा अंतिम बॉल नितेश आपल्याला पाहायला मिळेल या इनिंगचा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अदम मुसाफरला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. अत्यंत महत्वाचा सामना आहे. 3 षटकांचाही बॅच या ठिकाणी होणार आहे. ओ यावेळेस आपण पाहतोय घडलं काय मैदानावरती पाहावं लागेल. बॉल चालला सर लॉंग स्टॉप एंडला ओव्हर द वेस्ट चेक केलं जाईल DRS च्या माध्यमातून. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आलेली आहे. धावा तर 4 मिळतील, परंतु इथे पाहिलं जाईल हा चेंडू खराब आहे की नाही. इथे मात्र चेक करण्यात आमची टेक्निकल टीम सुद्धा सज्ज आहे. आमचे ऑफिशियल तिसरे पंच राजेंद्र बोईर सर हे सुद्धा मात्र या ठिकाणी जॉईंट होत आहेत. दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला चेक करायच्या आहेत आणि अगदी आपण पाहिलं तर DRS आपण नो बॉल साठी सुद्धा पाहणार आहोत आणि ओव्हर द वेस्ट आणि आमचे स्क्वेअर लेगचे पंच सुद्धा सांगतात की
थ्रो गोलंदाजी या ठिकाणी चेक केली जाईल, तपासली जाईल शैली गोलंदाजाची, कारण बासमन रिव्ह्यू या ठिकाणी त्याकरिता घेण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या या शेवटच्या अंतिम बॉलसाठी चला बीमरचा नो बॉल असणार आहे. 4+1 मिळतील 5 धावा. एक चेंडू टाकावा लागेल. सोळा धावा आहेत. धाव फलकावरती आता फ्रीडचा बॉल असणार आहे, शेवटचा अंतिम बॉल. अदम मुसाफर 2 सलग षटकार आले तर मुसाफिर बाबा यांच्या वतीनं 2000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. बॅटची कडा मागे चालला बॉल. दचित आपण पाहिलं तर पुरुष एकदा अगदी समोर चेंडू राहिलाय. एकच धाव मिळेल. बॅटिंग करत असताना शरदला धाबा होता 17. 17चा आकडा नेहमी खतरा मानला जातो आणि आता 2 षटकांचा खेळ संपत असताना टीमची टोटल 17. बॅटिंग करत असताना SBCC अर्थात श्रीपती बाबा उमरोली संघ आज कुर्वेन 11 या नावानी संघ खेळतोय. राजेजी विर्ले पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला श्री सला परिविल 11 मोहाची वाडी हा संघ मैदानावरती पाहायला मिळेल. चला शेवटचा अंतिम षटक आहे. जास्त वेळ घेऊ नका. मोहाची वाडी संघाला विनंती राहील अंतिम षटक या ठिकाणी कोणाच्या खांद्यावरती दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायचे, कारण आता स्लॉगोरचं षटक आहे. 2 षटकामध्ये चांगल्या धाव फलकावरती वाचवण्याचा प्रयत्न टीम मोहाची वाडी संघाने केलेला आहे आणि आता गोलंदाज असाच वापरावा लागेल की जेणेकरून समोरचा संघ प्रतिस्पर्धी संघाला कसं थांबवलं जाईल ही रणनीती, ही स्ट्रॅटर्जी या ठिकाणी आखली जाते. मैदानाच्या आत 2 खेळाडू आहेत. अर्शल एका बाजूनं तर दुसऱ्या बाजूला सलामीवीर खेळाडू शरदला आपण पाहतोय. अद्यापर्यंत शरदचा विचार केला तर 6 चेंडू त्याने फेस केलेत. 1 चौकारा सहित 6 धावांवरती तो नाबाद आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याला 7 मिळते हर्षलची. 1 चेंडू त्याने फेस केला हर्षलने. एका धाब्यावरती तो सुद्धा नाबाद आहे. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज रामचित यादव. अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅक वरती रामचित. स्लॉगरचं षटक आहे. 2 षटकार जर मारले उमरोली संघाच्या फलंदाजाने तर मुसब्बीर बाबा यांच्या वतीनं 2000 रुपयाचा पारितोषिक. पहिला बॉल. यावेळेस आपण पाहतो विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलेत. 3 क्षेत्ररक्षक इथे मात्र एकत्र आलेत. बॉल चाललाय सीमा पार. 3 क्षेत्ररक्षकांना बीट करून एक टप्पा घेत बॉल सीमा पार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलेला हा चौकार. या षटकामध्ये धाबा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम कुर्वेन 11 श्रीपती बाबा उमरोली या संघाला. शरद जो मात्र 2 षटकांमध्ये अतिशय शांत होता. अवघ्या 6 चेंडूमध्ये 6 वरती तो नाबाद होता. पहिल्या बॉलवरती मात्र चौकार वसूल केलाय. त्याला माहिती आहे आता मात्र या षटकामध्ये मोठे फटके नितांत गरज आहे आणि आता रामचित यादवच्या विरोधात आक्रमणाला सुरुवात झाली आहे. धाव फलकावरती एकंदरीत 21 धावा. 21. 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. सामना अतिशय महत्वाचा पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची पहिली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. ऑन साइडला फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. त्याच्या वाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार. टाटा बाय बाय करत असताना सीमा रेषेच्या बाहेर जाणारा दर्जेदार बिग ब्लास्ट षटकार.
षटकाला तर मुसाफिर बाबा यांच्या वतीनं 2000 रुपयाचा पारितोषिक. चला शेकोटी बंद करायची आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, भरपूर शेकोटीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. थंडीचं प्रमाण जसं हळूहळू नितेश वाढतं ना, जो क्लायमेट आहे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर गुलाबी थंडी आहे आणि या गुलाबी थंडीमध्ये एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. टेम्परेचर लो पाहायला मिळेल आणि अगदी आपण पाहतोय धाबत संख्या धाव फलकावरती सुद्धा आता मात्र सुरुवातीला लो होती आणि आता या धाबत संख्येमध्ये भर पडत असताना एक चौकार षटकार आला. 27 धाबा धाव फलकावरती 27. आता मात्र किमान 9च्या सरासरीपेक्षा जास्त धावा पाहायला मिळतील उमरोली संघाच्या. यावेळेस मागे चालला स्कोर ऑफ द विकेट. चेंडू लॉंग लेगला क्षेत्रक्ष वेगाने येतात. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल झालाय. तू मै करत असताना फलंदाज इथे मात्र परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4 लागलाय टीम कुर्वन 11 SBCC उमरोली संघाला. फलंदाज बाद. शेवटचे 2 चेंडू फेस करण्यासाठी रामजीत यादव च्या विरोधात गणेश. लाईन पाहावी लागेल. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल आली आहे. कदाचित बॅटला स्पर्श करून मागे चालला आणि तोपर्यंत एक धाव. शेवटचा अंतिम बॉल या सत्रातील पाहायला मिळेल. फेस करतात हर्षल, ज्याने नुकताच या इनिंग मध्ये फक्त एक चेंडू फेस केलाय आणि एक धाव आपल्या संघासाठी बनवली आहे. एक धाव कंप्लीट करण्यात आलेली आहे. फक्त एकाच धावेवरती समाधान सुद्धा व्यक्त करावं लागेल आणि आता शेवटच्या अंतिम 2 बॉलवरती 2 धावा पाहायला मिळाल्या. फलंदाजाच्या ठिकाणी बाद झालाय. 29 धावा धाव फलकावरती आहेत आणि 31 धावांची गरज आहे. पहिल्या सत्रामध्ये 30 धावा बनवण्यात आल्या. 10ची सरासरी मेंटेन करत असताना आपण पाहिलं तर 10.00च्या सरासरीने करंट रन रेटने ही धावत संख्या पाहायला मिळाली आहे आणि आता मैदानामध्ये 31 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये. टीम श्री सला परी 11 बोहाची वाडी या संघाला. अत्यंत चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. यानंतर भडवळ बी संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात 30 धावा धाव फलकावरती 31 ची गरज आहे. 31 टू विन फ्रॉम 18 बॉल्स. चला हाल संघाचे कॅप्टन आणि भडवळ बी संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचे. चला हाल टीमचे कॅप्टन भडवल बी संघाचे कॅप्टन दोघांना विनंती राहील की आपण टॉस साठी यायचे.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. 31 धावांची गरज आणि या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल. जो संघ मात्र तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल दामद चषक 2024च्या या तिसऱ्या रजनीमध्ये आणि या तिसऱ्या पर्वामध्ये. एकतीस धावांची गरज. पुन्हा एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. टॉस साठी आमिर नजे यांच्या शुभाचे आपण टॉस करू. चला टॉस करायचं. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आता जर कोणी शेकोटी पेटवली तर कमिटीच्या वतीने तुमच्यावरती सक्त कारवाई करण्यात येईल. लक्षात असू द्या, कारण ग्राउंड मध्ये थोडस क्लायमेट चेंज होतो मित्रांनो. लक्षात असू द्या, आमच्या कॅमेरामॅनला सुद्धा या ठिकाणी फोकस करता येत नाहीये. कॅमेरा वर्क साठी सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होतात, हे लक्षात असू द्या. चला टॉस आपण करू. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. एकतीस धावांची गरज. मॅचच्या दिशेने आपण जातोय. सलामीची जोडी अमोल चव्हाण आणि त्याच्या साथीने आदम मुसावर. दोन्ही खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. तितक्याच आघाडीचा गोलंदाज, मातब्बर खेळाडू, गुणवान, सर्व गुण संपन्न खेळाडू साहिल लोंगले बॉलिंग ट्रॅक मध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल. गेम ऑन. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला वाईडिश लॉंगनला. बिडॉनला मात्र बीट करून बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. संघाला सुद्धा या ठिकाणी आपला डिसिजन पोहोचवावा लागेल. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. प्रयत्न भरपूर चांगले पाहायला मिळाले. मिडॉनला झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी आपण पाहतो एक अवघड झेल म्हणावा लागेल. सदैव हाताला ब्रश करून हा चेंडू मागे सरलाय. 4 धाबांकरिता. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. साहिल लोंगलेवरती केलं आक्रमण. टी फॉर टॅक जशा तसं उत्तर देत असताना बॉल सीमा पार. 4. पाहायला मिळाले. अगदी पायामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु अमोल चव्हाण सारखा एक मातब्बर खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग करतोय. काय जबरदस्त फटके एक्झिक्यूट केलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतात आणि झेल ड्रॉप. झेल ड्रॉप करण्यात आली आहे. हा झेल कोणाचा सोडलाय याचा भुगतान भोगावा लागेल. कॅचेस विन द मॅचेस नेहमी आम्ही म्हणत असतो, आणि आता मैदानावरती हा झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे. ही कॅच होती नितेश तरी की ही मॅच होते याचं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल. प्रति षटकामागे 11ची सरासरी आहे. 31 धावा बनवायचे. सुरुवातीला 2 चौकार आलेत. मिळालेल्या जीवनदानाचा फायदा अमोल चव्हाण कितपत उचलू शकतो हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. सेकंडला आदम मुसावर. धाव मिळाली सिंगल. साधा सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलाय, परंतु इथे आता मुसावरला परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय टीम बोआची वाडी नेरळ संघाला फलंदाज बाद. पंचक्रोशीत नाव गाते करतात
डोक्यात या पंचक्रोशीत नाव गाते कर्जत तालुक्यात. थँक्यू. शेकोटी कोणी पेटू नका प्लीज मित्रांनो, विनंती आहे. समोर मला असं वाटतं की स्टेजच्या बरोबर स्टेजला आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी काही प्रेक्षकांनी पुन्हा एकदा शेकोटी पेटवलेली आहे. आमचे आयोजक तिथे येतील, कोणताही अपशब्द वापरतील याची काळजी दक्षता आपण घ्या मित्रांनो. तुम्ही आमच्या स्पर्धेचे मुख्य घटक आहात, आम्हाला चांगलं माहिती आहे, परंतु तुमच्याकडून हे कृत्य होणं हे अपेक्षित नाही आहे आयोजकांना सुद्धा. एक विकेटच्या मोबदल्यात 9 धाबा धाव फलकावधी. अदम मुसावरला मात्र अक्षरशः फटका खेळण्यासाठी भाग पाडला. साहिल लोंगलेने काय जबरदस्त षटक हाताळलंय. त्याच्या विरोधात 2 चौकार जरी आले असले तरी मात्र अमोल चव्हाण आणि अदम मुसावरला पूर्णपणे जाळ्यात त्याने अडकवलं होतं असंच म्हणावं लागेल. बॅटची कडा, आणखीन एक फलंदाज होईल बाद, परतावा लागेल बॅट्समन साजिदला देखील. 1 मोर विकेट डाऊन आणि मैदानाच्या आतमध्ये लागणारा सलग लागोपाठचा दुसरा धक्का. तू चल मैं आया. अगदी आपण पाहिलं तर 11ची सरासरी मेंटेन करायला हवी होती. हे चित्र ही स्टार्टरची टीम मोहाची बाडी नेरळ संघाचं होतं. सलामीला 2 चौकार आले, तदनंतर मात्र विकेट, एक सिंगल सुद्धा पाहायला मिळाले. 9 या धावसंख्येवरती आता लागणारा दुसरा धक्का आहे. शेवटचा अंतिम बॉल. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न टीम श्रीपती बाबा उमरोली संघ करते. कुर्वेन 11 या नावाने आज संघ खेळतोय. खऱ्या अर्थाने राजेशजी बिर्ले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील मोठा फटका, विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अक्षय त्या ठिकाणी होते आणि शेवटच्या क्षणाला या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील आणि तो प्रयत्न आता चांगला राहिलाय. या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम मोहाची वाडी नेरळ संघाचा 31 धावांची गरज आहे. प्रतिषटकामागे आपण पाहिलं तर 10.33च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील आणि 11 धावा इथे बनवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे येणारे 12 बॉल आता 20 धावांची गरज. का मॅच आहे, सामना बॅलन्स आहे. मानस एका बाजूला टीम आपण पाहतोय श्रीपती बाबा उमरोली, तर दुसऱ्या बाजूला मोहाची वाडी नेरळ. एका बाजूला श्री सला परी 11 मोहाची वाडी, तर दुसऱ्या बाजूला कुर्वेन 11 श्रीपती बाबा उमरोली हा संघ खेळतोय. 12 बॉल 20 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे आणि या मॅच मध्ये दोन्ही संघ प्रयत्न करतात कोणता संघ या ठिकाणी कोणत्या संघावरती भारी पडेल. बाद चेतन त्या ठिकाणी येत आहे. डाऊन दी बॉल, मिड विकेटला टीपला अप्रतिम सेल. आणखीन एक धक्का लागेल. अमोल चव्हाण सारखा एक मोठा फलंदाज बड़ी मछली जाल में फंस चुकी है. फलंदाज बाद. खेळाडू त्या ठिकाणी झेल कुठे पकडण्यात आल्या त्या सर्व काही गोष्टींचा उलगडा थोडाच वेळात ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून होतोय. सैफे फलंदाज होईल बाद. परतावा लागेल अमोल चव्हाणला. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 3रा. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
त्यावरती लागणारा तिसरा धक्का, कदाचित एक जीवनदान याच अमोल चव्हाणला देण्यात आलं आणि त्याच अमोलला आता मात्र जाळ्यामध्ये अडकवले. गणेश खारे हा गोलंदाज आपण पाहतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतो. लॉंग ऑफला चालला बॉल, एक धाव तिथे मिळेल. साहिल चेंडूला गॅदर करते, तोपर्यंत सिंगलला प्राधान्य द्यावं लागेल. 12 बॉल 20 धावांची गरज होती या मॅच मध्ये आणि अप्रतिम षटक, खऱ्या अर्थाने या मॅचचं हे टर्निंग पॉइंट षटक म्हणावं लागेल. नितेश तरे, कदाचित या षटकामध्ये धावा आल्या तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये सोपं होईल मोहाची वाडी नेरळ संघाला, परंतु या षटकामध्ये धावा जर कमी आल्या तर थोडंसं डोई जड जाईल. यावेळेस आपण पाहतोय वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. नटर स्टाईलने मागचा पाय वाकवला होता गुग्गूने, परंतु चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क जुलून आला नाही आणि इथे मिळते सिंगल धाव. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, कदाचित इथे मात्र धावा आणि धावा जमवण्याचा प्रयत्न राहील या मॅच मध्ये मोहाची वाडी नेरळ संघाचा, कारण आता अक्षरशः झगडावं लागतं एका धावेसाठी. म्हटलं जातं ना, आजचा स्ट्रगल म्हणजे उद्याचा गुगल, नेहमी आपण म्हणत असो. चर्चा त्याच काळूची होते, कारण ज्याने आजची रात्र गाजवली आहे त्या खेळाडूची चर्चा उद्या तुम्हाला गल्ली गल्लीमध्ये नाक्यांवरती त्या खेळाडूची चर्चा होताना पाहायला मिळेल. काय गोलंदाजी करतायत. पहिल्या सुरुवातीला 2 बॉलवरती साहिल लोंगलेच्या विरोधात 2 चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की हा सामना लवकर फिनिश होईल, परंतु गोलंदाजी कमालीची पाहायला मिळते. गणेश खारेचं कौतुक होईल. अद्यापर्यंत आपण पाहिलंय अमोल चव्हाण सारख्या फलंदाजाला बाद केल्यानंतर काय गोलंदाजी करतात. अक्षरशः आगीचे निखारे त्यांच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळतात. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 13 धावा या धाव फलकावरती आहेत. 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. शेवटचा अंतिम बॉल, जर या बॉलवरती चौकार षटकार आला तर इथे मात्र इक्वेशन कमी पाहायला मिळेल. जर हा चेंडू डॉट आला, विकेट आली, तर मात्र पुन्हा एकदा थोडंसं इक्वेशन जड पाहायला मिळणार आहे मोहाची वाडी नेरळ संघाला. पुढे सरसावलेत, चेंडू आलाय डॉट, धावा संख्या स्थिर, 13 धावा धाव फलकावरती आहेत. येणारे 6 बॉल आणि आता विजयासाठी 18 धावांची गरज. आपण पाहिलं तर सेकंड ओव्हर गणेश घारेचं आपण पाहिलं असेल. गोलंदाजी आवडली असेल ना गणेश घारेची तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि याच दरम्यान आमचे थोरवे साहेब प्रमोदजी थोरवे यांच्या वतीनं 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेले आहे गणेश घारेला. नक्कीच दादा, प्रमोद दादा थोरवे यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात आलेले आहे. थोडंसं चिल्ड बॅटची एज आणि इथे मात्र थांबवण्यात आलेले आहे. गुग्गूने थांबवलंय बॅटिंग करत असताना. आपण पाहतो रोशन अडाव स्ट्रायकिंगला, एकही धाव त्याला मिळाली नाही आहे. क्षमता आहे या खेळाडूकडे. 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाज हर्षल, धावा डिफेन्स करायचे आहेत. आता 5 बॉल शिल्लक आहेत, 18 धावांची गरज. प्रमोदजी थोरवे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे गणेश घारेसाठी. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळाला, चाबूक शॉट होता कबरच्या दिशेने. हा फटका, 1 धाव आली, सिंगलला प्राधान्य देण्यात आलं आणि आता एकेरी दुहेरीने काही होणार नाही आहे, कारण उमरोली संघ आपण पाहतोय ऑलरेडी आता या मॅच वरती त्यांनी कब्जा केलेला आहे असंच म्हणावं लागेल. सेकंड ओव्हर, मगाशीच मी सांगितलं की या मॅचचं हे टर्निंग पॉइंट षटक असू शकतं. जर धावा खर्च केला तर मोहाची वाडी संघ वर आला असता, परंतु अद्यापपर्यंत आपण पाहिला तर गणेश घारेचा
इकॉनॉमिकल गोलंदाजीचं जो षटक अफलातून होतं. लाईन चांगली आहे, वेग प्रचंड आहे. उमरोली संघ काय जबरदस्त गोलंदाजी. मी तर म्हणेन पहिल्या मॅच मध्ये जयशंकर चांदेई सारखा अडसर दूर करत असताना आता मात्र या मॅच मध्ये जबरदस्त कमालीची गोलंदाजी करतायत टीम जय श्रीपती बाबा उमरोली संघ. कुर्वेन 11 या नावाने आज संघ खेळतोय. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धावा इथे मिळतील. बोहाची वाडी नेरळ टीमला 4. आता 13 धावांची गरज आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार जरी आले तरी मात्र एका धावेने हा सामना गमावावा लागेल. जकी रन्ना सुद्धा आमच्या समवेत आहेत. अगदी आपण पाहतो शेवटपर्यंत या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्या वतीनं सुद्धा पारितोषिकांची भरपूर लयलूट केली जाते. तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर आज या ठिकाणी आमच्या समवेत जॉईन आहेत. 2 बॉल 13 धावांची गरज. एखादा चमत्कारच वाचवेल टीम मोहाची वाडी नेरळ संघाला या मॅच मधून. ओ यावेळेस भन्नाट वेग आशाळ भूत नजरेने पंचांकडे पाहिलं सरून, परंतु पंच आमचे तटस्थ उभे आहेत. इथे मात्र कोणताही इशारा पाहायला मिळाला नाहीये कारण आलेला हा डॉट बॉल आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल आणि जवळ हा सामना खिशात घातलाय. कुर्वेन 11 जय श्रीपती बाबा उमरोली संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम मोहाची वाडी नेरळ.